माऊली प्रसादिक बजेट मंडळ रत्नागिरी व दर्शन खांबरे यांनी अतिशय सुंदर भजन सादर केलं. मस्त वाटतं एकदम, म्हणजे बाजूने झाडं, मध्येच रस्ता. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर आज सकाळ सकाळी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. मस्त की ऊन पडलेलं आहे आणि सुंदर पहाट, सुंदर सकाळ झालेली आहे आपल्या कोकणातली. तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त आमची एक दोन भजनं आहेत, ती आटपण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. सकाळपासून भजनं आहेत आज, तर म्हणून मी निघालोय. कुठे आहे भजनं आहेत, काय आहेत, कसा आजचा दिवस असणार आहे तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघालच. तर त्यासाठी मी निघालोय आणि सोबत माझी मम्मीसुद्धा येते, आई माझी. तर कारण का तर तिला स्वामींच्या मठामध्ये जायचं त्या ठिकाणी आज दत्त जयंती निमित्त. तिथे जाऊन येऊन आमच्या इकडे शिरकेवाडीमध्ये, त्याचबरोबर वाडीमध्ये सुद्धा दत्त जयंती आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणून लवकर आज आम्ही इकडे निघालोय. तर आता जाऊया इथून. जाकादीस जायचं आपल्याला इथून. आता स्वामी समर्थ मठ विले या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आणि सगळ्यांनी घरात तसं घ्यायचं. जाकादेमध्ये कारखान्याचे इथे आलेलं आहे आणि हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे बाहेर. आता गाडी आली, टेम्पो येतोय आमचा तिकडून. तर आले अर्ध्यास, आले की लगेचच निघायचं आहे आपल्याला. तर इथे साहित्य सगळं बाहेर काढून रेडी करून ठेवलेलं, लगेच गाडीत भरून लगेच भजनाला. गाडी आता आलेली आहे, आम्ही निघालो भजनाला जाण्यासाठी. पहिलं भजन काळबा देवी तिकडे आहे, त्या साईडला, आरेवारे साईडला तिकडे. तर चला आता निघालो. अरे वारे, समुद्र किनारा कसा आहे बघा. वरतून व्ह्यूज भारी वाटत. कसला वाटतंय ना भारी. आलेला आहे मी आता भजनाच्या ठिकाणी. ठीक आहे. तर दत्त जयंती उत्सव काळबा देवी अरे इकडे समुद्र किनारा आहे. या बाजूला सुरूची झाड आहेत ना, तिकडे समुद्र किनारा आहे त्या साईडला. वा, समोर बीच आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडं इकडं मंदिर आहे या साईडला आणि ते सगळे सेटअप लावायला गेलेत.
अजून दुसरं भजन चालू आहे अजून. तोपर्यंत म्हटलं आपण बीच बघून येऊया जरा. काय समुद्र किनारा आहे बघा, एक नंबर वाटतंय, भारी वाटतंय, जबरदस्त. तिकडून त्या बाजून असा पूर्णपणे मस्त वातावरण आहे, जवळच समुद्र किनारा वगैरे सगळं भारी माहोल आहे इकडं. आता यांच्या भजनानंतर आमचं भजनाला सुरुवात होईल. सेटअप लावणं चालू आहे सगळं, नंतर सुरुवात होईल थोड्याच वेळात भजनाला. साऊंड सिस्टीम लावण्याचे चालू आहे. गोविंद देवोनी श्री माऊली प्रसादी भजन मंडळ रत्नागिरी व दर्शन कांबळे यांनी अतिशय सुंदर भजन सादर केलं. यासाठी मी सद्गुरू सेवा मंडळ काळबादेवी आणि काळबादेवी ग्रामस्थांच्या वतीने या भजन मंडळाचे आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. जेवणाची व्यवस्था पण आहे इकडे सगळ्यांची. महाप्रसाद जेवायला बसलेलं आहे आम्ही आता. आणि जेवणामध्ये आहे पावटीची वालाची भाजी आहे, त्याचबरोबर वालपापडीची भाजी आहे, हे काहीतरी स्वीट आहे पण, आणि मसाले भात, साधा भात, डाळ, पापड, श्रीखंड, त्याचबरोबर लाडू, जिलेबी, बुंदी असे भरपूर मेनू आहेत. काय जेवू आणि काय खावं असं झालं आहे. तर आता सुरुवात करूया आपण जेवायला. या सर्वांनी जेवायला. इथून दुसऱ्या भजनासाठी आपल्याला त्वरित निघायचं आहे. आता निघालेलं आहे आम्ही जिल्ह्यातल्या मठामध्ये भजन करण्यासाठी. दुसरं भजन त्या ठिकाणी आहे. स्वामी समर्थ मठ विले या ठिकाणी आम्ही आता आलो भजनासाठी. दुसरं भजन ह्या ठिकाणी आहे.
झालेलं आहे भजन, आटपलेलं आहे आमचं. आत्ता इथलं भजन आटपून आम्ही निघालेलं आहे लांजा या ठिकाणी, तिकडे भजन आहे आपलं. तर चला, संध्याकाळी 4 वाजता निघालेलं आहे तिकडं. 2 भजनं आटपून 3रं भजन. चलो बुम. ऑफरोडिंग आहे इकडं पूर्ण. कडकाड 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 कडकाड. शिव कसला रस्ता आहे जायचं. रेवा तरी टाकला नाही. रेवा कसले आहेत त्या वरती आलेल्या बेकार. आलेलं आहे आम्ही जवळच वाडीत त्यांच्या. मस्त वाटतं एकदम, म्हणजे बाजूने झाडं, मध्येच रस्ता. गारटा मारतो ना इकडं. आता आलेला आहे आम्ही 3ऱ्या भजनाच्या ठिकाणी. तर चला, सामान घेऊन जातो आहे. बघितलं वाजपेयींची हत्यारे घ्यायला बुवानी एक मला मदत म्हणून पकवाज घेतली नाही. मदत म्हणून ढोलकी शेवटी माझ्या मांड्यावर आली आहे बघा. आम्ही सगळे साऊंड सिस्टीम सगळं घेऊन तिकडे गेलेलं आहे. आणि आता हे मंदिर आलंय, ते घेऊन आणलं. तर मंदिर आहे पुढे समोर. किधर से? रत्नागिरी से आए लेकिन इधर आए तो देखे तो क्या, लाइट ही गई. लाइट ही गई. इधर आए और लाईट येण्याची वाट बघणार. आता भजन झालंय, जेवणासाठी आलेलं आहे. आणि इथे बघा ही जमीन, आणि हे बघा हे भारी आहे, असं लिपलेलं आहे. मस्त वाटतंय ना. एकदम गावठी पद्धत, आपली कोकणी पद्धत. असा बांध लिपून ते सारवण केलेलं आहे. काय वाटतंय माहितीये का, जबरदस्त. जेवायला बसलोय. भात डाळ आहे, वाटाण्याची भाजी आहे, इकडे मीठ आहे, लोणचं, कोशिंबीर, पापड आणि जिलेबी. त्या सगळ्यांनी जेवायला. आम्ही आता जेवलेलो आहे. त्यांच्या आरतीला सुरुवात झाली. तर साहित्य घेऊन निघायचं आहे, सगळं गाडीत पॅक करायचं साहित्य. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. तर आजचा ब्लॉग होता तो म्हणजेच दत्त जयंतीनिमित्त मुंबईवरून मी तिकडे गावी आलो होतो इकडे, आणि भजनंसुद्धा होती. तर आधीचा ब्लॉग बघितलात की मुंबईवरून इकडे आलेला होता. तर तो सुद्धा एक प्रवासाचा ब्लॉग होता. आणि आज दत्त जयंतीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा खूप 3 भजनं होती आमची दिवसभर. त्यामध्येच बिझी होतो आम्ही. इकडे तिकडे लांब होती, त्यामुळे जाण्या येण्यातच सगळा वेळ जात होता. तर आजचा व्लॉग इथेच थांबवूया. आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.